आपण बघत आहात आवाज कसमादेचा। सटाणा शहरातील साक्री शिर्डी महामार्गावरील अपूर्ण रस्ते काम आणि अंधारामुळे वाहन चालकांचा जीव धोक्यात आला आहे। बस स्थानकासमोर असलेल्या काळाकुट्ट दुभाजकाचा अंदाज न आल्याने एका कारचा अपघात झाला असून नागरिकांनी तातडीने प्रकाश व्यवस्था व दिशादर्शक फलक लावण्याची मागणी केली आहे। सटाणा शहरातून जाणाऱ्या साक्री शिर्डी महामार्गावरील रस्ते काम गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे। रस्त्याच्या मध्यभागी नगर परिषदेमार्फत उभारण्यात आलेले पददिवे कामासाठी काढून टाकण्यात आले, मात्र त्यानंतर नवीन प्रकाश व्यवस्था करण्यात आलेली नाही। यामुळे परिसरात रात्रीच्या वेळी पूर्णपणे अंधार पडतो। रस्त्याच्या मध्यभागी असलेले दुभाजक काळाकुट्ट झाल्याने वाहन चालकांच्या ते लक्षात येत नाही, त्यामुळे एक कारचा थेट दुभाजकावर आदळून अपघात झाला। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी वारंवार लहान मोठे अपघात घडत असून वाहनांचे नुकसान होत आहे। विशेषतः बाहेरगावहून येणाऱ्या वाहन चालकांना दुभाजकाचा अंदाज न आल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे। नागरिकांनी संबंधित विभाग आणि प्रशासनाकडे तातडीने प्रकाश व्यवस्था सुरू करण्याची, दुभाजकावर रिफ्लेक्टर बसविण्याची तसेच इशारा फलक लावण्याची मागणी केली आहे। सटाणा शहरातील बस स्थानक ते नाशिक नाका दरम्यान असलेले दुभाजक सध्या अपुऱ्या प्रकाश व्यवस्थेमुळे अपघातांचे केंद्र बनत आहे। एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे।